त्यांचेच लोक त्यांना पाडतील आणि आपलं नाव घेतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। या निवडणुकीत जरांगेंची कुणाला पाडण्याची भूमिका नाही असं देखील खासदार रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलेलं आहे। हीच आव्हान केलंय माझ्या मराठा समाजाला आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्या सगळ्या मराठा समाजाने शांत राहा। कोण काय करतंय बारीक लक्ष ठेवा, वाटल्यास लिहून ठेवा। कोण कोण काय घाण लिहित आहे किंवा कोण फोन लावून धमक्या देत आहे किंवा कोण समोरासमोर देत आहे। आपल्या काही शहाण्या माणसांचं म्हणणं आहे की आपण थोडं शहाणपणाची भूमिका घेऊन थोडंसं तुम्ही शहाणे व्हा, ते होणार नाही आहेत, ते मुद्दाम करणार आहेत। कारण त्यांचेच लोक त्यांच्याच माणसाला पाडतील आणि ते आपल्यावर ढकलणार आहेत, हे असं आमच्याही लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपल्या समाजानं पोरांनी एकदम शांत राहू। बघूयात आपण आपल्या समाजाला पुन्हा दाखवून देऊ एक महिन्याने की यांनी असे अन्याय केलेत। असे जरंगे आंदोलन करते त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, विधानसभेला मात्र आम्ही निवडणुकीमध्ये उतरू, आमची ताकद दाखवून देऊ। तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जरंगेनं काही कोणाला आणा आणि कोणाला पाडा अशा प्रकारचा रोल नाही केला। सांगितलं होतं ना सत्ताधाऱ्यांना पाडा। हे बघा, कोण कोणाला कसा प्रश्न विचारतं त्याच्यावरून समोरच्याचं उत्तर येतं, त्यापैकी ते उत्तर आहे। आमचा आणि त्यांचा कुठेही वाद झालेला नाही। पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या संदर्भात त्यांचा रोष आहे। आता सरकार म्हणून पोलिसांनी लाठीमार केला आणि तो लाठीमार का केला याबद्दल जरंगेचा रोष आहे।